A7 न्यूजमध्ये आपले स्वागत। महाराष्ट्र व्हॉलीबॉल असोसिएशनच्या कार्यकारी उपाध्यक्षपदी नावेद खान यांची निवड। नावेद खान पठाण यांची नुकतीच नागपूर येथे पार पडलेल्या महाराष्ट्र व्हॉलीबॉल असोसिएशनच्या निवडणुकीमध्ये कार्यकारी उपाध्यक्षपदी बिनविरोध निवड झाली आहे। एका सामान्य कुटुंबातील जिद्दी होतकरू खेळाडूने आपल्या खेळाची सुरुवात 1999 पासून गुलाम नबी आझाद हायस्कूल कळमनुरी येथून सुरुवात केली व नंतर BAचे शिक्षण कळमनुरीच्या शंकरराव सातव कॉलेजमध्ये शिक्षण घेतले। पुढील शिक्षण 2015 मध्ये नागनाथ महाविद्यालय जवळा बाजार येथे BPEd करीत असताना स्वामी रामानंद तीर्थ मराठवाडा विद्यापीठाच्या कर्णधारपद भूषविले। शिक्षण पूर्ण झाल्यानंतर NP स्पोर्ट्स फाउंडेशनची स्थापना करून राज्यस्तरीय खेळाडू घडविण्याचे कार्य केले। आजही त्यांनी तयार केलेले अनेक खेळाडू पोलीस दलात, सैनिक दलात व इतर विभागात शासकीय नोकरी करीत आहेत। 2010 ते 2018 पर्यंत तालुका क्रीडा संकुल कळमनुरी येथे क्रीडा मार्गदर्शक म्हणून कार्य केले। 2018 पासून शासकीय आदिवासी आश्रमशाळा बोथी येथे कॉन्ट्रॅक्ट तत्वावर क्रीडा शिक्षक म्हणून कर्तव्य पार पाडित आहेत। आपल्या अनुभवाने ग्रामीण भागाच्या खेळाडूंनी राज्यस्तरीय स्पर्धेत अनेक पदक मिळविले आहेत। यामुळे अनेक खेळाडू क्रीडा स्पर्धेच्या माध्यमातून आरक्षणाचा फायदा मिळवित आहेत। त्यांच्या कार्याची दखल घेत विद्यार्थी विकास प्रशिक्षण अकादमी, महाराष्ट्र श्रीकृष्ण सेवाभावी बहुउद्देशीय सेवा संस्था औरंगाबाद यांच्याकडून दिला जाणारा गुरुदेव रवींद्रनाथ टागोर बेस्ट स्पोर्ट ऑफ द इयर अवॉर्ड 2022 पुरस्कार व स्वामी सवितानंद सरस्वती नॅशनल टीचर अवॉर्ड 2023 ने त्यांना नाशिक येथे सन्मानित करण्यात आले। 2020 पासून ते हिंगोली जिल्हा पासिंग व्हॉलीबॉल असोसिएशनचे सचिव म्हणून कार्य करीत आहेत। दरवर्षी ते NP स्पोर्ट्स फाउंडेशनच्या वतीने दिवाळीच्या सुट्ट्यात 15 दिवसाचे व्हॉलीबॉल खेळाचे प्रशिक्षण देत असतात, ज्याच्यामुळे विद्यार्थी मोबाईलपासून दूर राहतात व त्यांना खेळाचे महत्त्व समजावे या उद्देशाने ते मोफत खेळाडूंना प्रशिक्षण देतात। हिंगोली जिल्ह्यात व्हॉलीबॉल खेळाचे प्रचार व प्रसार करण्यासाठी अहोरात्र मेहनत घेत असतात। त्यांची या कामाची दखल घेत नुकत्याच नागपूर येथे झालेल्या महाराष्ट्र व्हॉलीबॉल असोसिएशनच्या निवडणुकीमध्ये त्यांची कार्यकारी उपाध्यक्ष म्हणून बिनविरोध निवड करण्यात आली। हिंगोली जिल्ह्याला पहिल्यांदा एका क्रीडा प्रकारामध्ये मानाचा असा बहुमान मिळाला। त्यांच्या या निवडीबद्दल त्यांचे हिंगोली जिल्हा पासिंग व्हॉलीबॉल असोसिएशनचे अध्यक्ष अजय उर्फ गोपू पाटील, उपाध्यक्ष विक्रम शिंदे, पत्रकार कल्याण देशमुख, आनंद आडकिने, संदीप कदम, कार्याध्यक्ष संजय ठाकरे, सहसचिव अतहर पठाण, रुपेश सूर्यवंशी, आवेज नाईक, राष्ट्रीय खेळाडू बादशाह खान, देशोन्नती कळमनुरी तालुका प्रतिनिधी शेख फारुख गिरगावकर, शेख साजिद, शेख खादर, शेख वहीद, ॲडव्होकेट मुन्ना नाईक, मजहर खान व क्रीडाप्रेमीकडून अभिनंदन करण्यात येत आहे। A7 न्यूजसाठी अनिस अहमद, हिंगोली। ताज़ा घडामोडी पाहण्यासाठी आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा, लाईक करा, शेअर करा आणि बेल आयकॉनला प्रेस करा।